बिहारच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि असं असताना काँग्रेसच्या पी चिदंबरम यांनी भाजपला टीका करण्यासाठी फुलटॉस दिलाय का असा प्रश्न निर्माण होतोय। ऑपरेशन ब्लू स्टार ही मोठी चूक होती, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना आपल्या जीवाची मोठी किंमत चुकवावी लागली असं मोठं वक्तव्य माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केलंय। अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई करणं चूक होतं असं चिदंबरम यांनी म्हटलंय। हिमाचल प्रदेशातल्या कसौलीमध्ये खुशवंत सिंग साहित्य महोत्सवात त्यांनी हे मत व्यक्त केलं। पत्रकार हरिंदर बावेजा लिखित दे विल शूट यू मॅडम या पुस्तकासंदर्भातल्या परिसंवादात चिदंबरम यांनी सहभाग घेतला। मात्र या ऑपरेशनबाबत केवळ इंदिरा गांधींना दोष देणंही चुकीचं आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलंय। There was a way to retrieve and capture all the militants, but the Blue Star was a wrong way, and I agree Mrs. Gandhi paid with her life for that mistake. But that mistake, and how is? But that mistake was a cumulative decision of the army, the police, the intelligence, and the civil service. You can't blame it only on Mrs. Gandhi, would you? तर चिदंबरम यांच्या वक्तव्यावर ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणालेत पाहूया। नरेंद्र मोदींनी हा इतिहास जर वाचला तर कदाचित त्यांच्यामधलं शौर्य जागेल। ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरमधून त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली माघार घेतली याचा अभ्यास चिदंबरम यांना करावा लागेल। ते वकील जरूर आहेत, मोठे वकील आहेत ते, पण काही गोष्टी त्यांच्याकडून ज्या वक्तव्य येत आहेत ते बहुतेक भारतीय जनता पक्षाचे वक्तव्य आहेत। तर माजी गृहमंत्री चिदंबरम यांच्या वक्तव्यांवर पक्षश्रेष्ठींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। चिदंबरम सलग वादग्रस्त आणि पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य करत असल्यामुळे राष्ट्रीय नेतृत्व कमालीचं नाराज झालंय। चिदंबरम वारंवार अशी वक्तव्य का करतायत असा श्रेष्ठींनी सवाल केलाय। पक्षानं ज्यांना सर्व काही दिलं त्यांनी अशी वक्तव्य टाळायला हवीत अशी पक्षश्रेष्ठींनी सुनावल्याची माहिती आहे। वो कांग्रेस के खिलाफ बोल रहे हैं, कांग्रेस को क्यों कमजोर कर रहे हैं, और ऐसे वक्त में जबकि बिहार का चुनाव बिल्कुल नजदीक आ गया है, उस वक्त ऐसे बयानात इलेक्शन में नुकसान पहुंचा सकते हैं कांग्रेस पार्टी को। सवाल ये है कि वो इस तरीके के बयानात क्यों दे रहे हैं। भारतीय जनता पार्टी पिछले 11 सालों में देश को बर्बाद करती चली जा रही है, इस पे सवाल उठाने चाहिए। हम विपक्ष के अंदर हैं। तर हे ऑपरेशन ब्लू स्टार नेमकं काय होतं पाहूया। 1984 मध्ये भारतीय सशस्त्र दलांकडून अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरामध्ये लष्करी कारवाई करण्यात आली। जर्नल सिंग भिंद्रनवाले आणि त्याच्या सशस्त्र समर्थकांना सुवर्ण मंदिराच्या आवारातून बाहेर काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती। खलिस्तानच्या मागणीसाठी भिंद्रनवाले आणि त्याच्या सशस्त्र समर्थकांनी सुवर्ण मंदिरामध्ये तळ ठोकला होता आणि शस्त्रास्त्र देखील जमवली होती। भिंद्रनवालेला सुवर्ण मंदिराबाहेर काढण्यासाठी 1984च्या जून महिन्यामध्ये ऑपरेशन ब्लू स्टारला सुरुवात झाली। लष्करी कारवाईमध्ये रणगाडे आणि इतर लष्करी साधनांचा वापर करण्यात आला। कारवाई दरम्यान शेकडो सामान्य नागरिकांचा आणि 87 भारतीय जवानांचा देखील मृत्यू झाला। लष्करी कारवाईमुळे सुवर्ण मंदिराचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। ऑपरेशन ब्लू स्टारमुळे पुढे भारतीय राजकारणावर गंभीर परिणाम झाले।